नमस्कार पालकांनो. जानेवारी महिना सुरू झालेला आहे आणि इथून पुढे खूप साऱ्या एक्झाम्स मुलांसाठी आहेत. नीट, जेई, CET, CUET, नेस्ट एक्झाम, आयझर एक्झाम आणि अशा बऱ्याच एक्झाम्स आहेत ज्या मुलांना आता द्यायच्या आहेत. पण ह्या एक्झामचं प्रिपरेशन करत असताना पालकांनाही काही प्रिपरेशन करावं लागतं आणि ते प्रिपरेशन म्हणजे सगळे डॉक्युमेंट्स जमा करणे आणि काही व्हॅलिडिटी असणारे डॉक्युमेंट्स असतात ते प्रॉपर जमा करणे. तर त्याची माहिती तुम्हाला देण्यासाठी माझ्यासोबत आहे संतोष कारले सर. तर संतोष कारले सर तुम्हाला काही लिस्ट देतील डॉक्युमेंटची. ते डॉक्युमेंट्सची लिस्ट तुम्हाला लिहून घ्यायची आहे आणि ते डॉक्युमेंट्स तयार करायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये कधी नावाचा प्रॉब्लेम असतो, ठीक आहे, बऱ्याच गोष्टी असतात, तर त्या तुम्ही दखल देऊन ते करून घ्या व्यवस्थित. तर सर नमस्कार. नमस्कार. तर कुठली एक्झाम असतो सर, काही कॉमन डॉक्युमेंट्स लागतात, ते कोणते एक करून आमच्या पॅरेंट्सला सांगा. पहिले डॉक्युमेंट्सचं पहिलं आहे एक नॅशनॅलिटी, म्हणजे तुम्ही भारताचे रहिवासी आहात ते डॉक्युमेंट्स पहिले काढणं गरजेचं आहे. एक. दुसरं, जी आपली कॅटेगरी आहे, मग तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे विद्यार्थी असाल, खास पण सगळे मी सगळ्या कॅटेगरीसाठी सांगणार आहे, ते काळजीपूर्वक आहे का जरा. पहिले आपण SC आणि ST कॅटेगरीसाठी सांगतो. SC आणि STसाठी महाराष्ट्राचे विद्यार्थी रहिवासी असेल तर महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी स्टेट गव्हर्नमेंटच्या महाराष्ट्र शासनानं जे दिलेलं कास्ट सर्टिफिकेट आहे ते कंपल्सरी लागणार आहे. एक. त्याच्यासाठी व्हॅलिडिटी कंपल्सरी आहे. SC STसाठी क्रिमिलियरची काही गरज नाही आहे. पण जर तुम्हाला ऑल इंडिया लेवलवर जर तुम्हाला जायचं असेल तर त्याच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमध्ये कास्ट सर्टिफिकेट काढणं कंपल्सरी आहे. महाराष्ट्राचं फॉर्मॅट वेगळं असतं आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं फॉर्मॅट वेगळं असतं. ते कास्ट सर्टिफिकेट हे तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. एक महत्त्वाचं खास करून ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी, जे महाराष्ट्रामध्ये ST कॅटेगरीचे विद्यार्थी ज्यांच्याकडे व्हॅलिड नाही आहे, होण्याची शक्यता कमी आहे, त्या विद्यार्थ्यांनी आवर्जून सेंट्रल गव्हर्नमेंटचं कास्ट सर्टिफिकेट काढावं. की त्याच्यासाठी तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्हाला जायचं असेल, MBBS का असेल, का NIT असेल, IIT असेल, तर ह्या ठिकाणी तुम्हाला व्हॅलिडिटीची गरज लागत नाही. तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमध्ये ॲडमिशन मिळू शकतं. असे आमच्याकडून विद्यार्थी बरेच गेलेले आहे ST कॅटेगरीचे. हे झालं SC ST कॅटेगरीसाठी. आता VJNTसाठी स्टेट गव्हर्नमेंटचं जे तुमची कॅटेगरी आहे, VJ आणि NT ब असेल, NT C असेल, त्या कॅटेगरीचं तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटचं कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर हे कंपल्सरी लागणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. जे VJNT कॅटेगरी आहे त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी त्याला COBC असं प्रमाणपत्र म्हटलं जातं. तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये OBCमध्ये येतात. त्यांनी सुद्धा ते COBC प्रमाणपत्र काढलं तरच तुम्हाला ऑल इंडिया लेवलवरचे नीटचं का असेल ना, का JEEचं असेल, तो फॉर्म तुम्हाला भरता येईल. पहिल्यासारखं नाही की तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म भरून देणं. आता का सेंट्रल कास्ट कंपल्सरी लागणार आहे. जे OBC कॅटेगरीचे विद्यार्थी आहे, स्टेट गव्हर्नमेंटचं OBCचं प्रमाणपत्र लागेल, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र कंपल्सरी लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे व्हॅलिडिटी प्रमाणपत्र कंपल्सरी लागणार आहे. पण जे स्टेटमध्ये OBC आहे त्यांना सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटचं COBC प्रमाणपत्र काढणं कंपल्सरी राहणार आहे. अच्छा. सेंट्रल गव्हर्नमेंटचे फॉर्म भरताना COBCचं प्रमाणपत्र कंपल्सरी लागेल. पण OBC प्रमाणपत्र ही आत्ता तर नवीन काढाच, पण परत 31 मार्चपर्यंत त्याची व्हॅलिडिटी असते सेंट्रल COBCची. त्याच्यानंतर परत तुम्हाला 1 एप्रिलपासून परत नवीन COBC तुम्हाला काढणं कंपल्सरी राहील आणि पालकांनी ते आवर्जून काढून ठेवावं अशी विनंती आहे तुम्हाला, कारण आपल्या पाल्यांचं नुकसान होतं कामा नये. स्पेशल मी मराठा कास्टसाठी सांगतो. जे महाराष्ट्रामध्ये जे मराठा कास्ट आहे त्यांच्यासाठी SCBC प्रमाणपत्र कंपल्सरी लागणार आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे, त्यांना नॉन क्रिमिलियरसुद्धा प्रमाणपत्र कंपल्सरी लागणार आहे. त्यांच्यासाठी व्हॅलिडिटीसुद्धा कंपल्सरी लागणार आहे. म्हणून हे प्रमाणपत्र आवश्यक काढून ठेवणं. पण जे मराठा कास्ट आहे त्यांना सेंट्रलचं EWS प्रमाणपत्र काढायचं आहे. त्याला केंद्रातलं EWS असं म्हटलं जातं. स्टेटचं तुम्हाला EWS मिळणार नाही, सेंट्रलमध्ये तुम्ही EWSमध्ये येतात. हे खास मराठा कास्टसाठी आहे. एक. आता राहिला ओपन कॅटेगरी.
आता ओपन कॅटेगरीमध्ये उदाहरणार्थ मी सांगतो, ब्राह्मण असेल, मारवाडी असेल, जैन असेल, सिंधी असेल, शीख असेल, मुस्लिम असेल, यांच्यासाठी स्टेटचं EWS वेगळं आहे आणि सेंट्रलचं EWS वेगळं आहे. ज्यावेळेस तुम्हाला उदाहरणार्थ नीटचा फॉर्म भरायचा असेल, CUTचा फॉर्म भरायचा असेल, तर तुम्हाला त्यावेळेस सेंट्रलचं EWS काढावं लागणार आहे. आणि महाराष्ट्राचा CETचा फॉर्म भरायचा असेल तर त्याच्यासाठी स्टेट महाराष्ट्राचं EWS लागेल. पण त्या EWSची व्हॅलिडिटी फक्त 31 मार्चपर्यंतच असते. 1 एप्रिलपासून परत नवीन काढायचं आहे. पण जे आत्तासुद्धा तुम्ही काढून ठेवणं योग्य राहील, कारण ते डॉक्युमेंट्स आपल्याला स्कॅन करून त्याच्यामध्ये अपलोड करावं लागतं. म्हणून तुम्ही प्रत्येक पालकाला आव्हान आहे, विनंती आहे की तुम्ही ते EWS कंपल्सरी काढा, असं माझं विनंती आहे. हे झालं ओपन कॅटेगरीसाठी. आता याच्यामध्ये काही विद्यार्थी असे असतील किंवा तुमच्या जवळचे कोणी असेल, ह्याच्यामध्ये यांच्या ग्रुपमध्ये नाही, पण तुमच्या जवळचे कोणी असेल, कोणी अनाथ असेल, तर त्यांना महिला बाल कल्याण आयुक्तालयातर्फे त्यांना ऑर्फनचं प्रमाणपत्र मिळतं. त्याला अनाथ असं म्हटलं जातं. ते प्रमाणपत्र काढणं आवश्यक आहे. हे झालं कॅटेगरी वाईज. पण आत्ता एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी. ह्याच्यात कॅटेगरी नाही, सगळ्या विद्यार्थ्यांसाठी अपार ID ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे फॉर्म भरण्यासाठी. तर विनंती आहे विद्यार्थ्यांना आणि पालकांना, प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपला अपार ID शोधून घ्या, कॉलेजमध्ये जा, कॉलेजमधून अपार ID नंबर घ्या, किंवा आपण डिजिलॉकर जर लॉग इन केलं, डिजिलॉकरवरून तुम्हाला अपार IDचं तुम्हाला प्रमाणपत्र, ओळखपत्र भेटून जाईल. तो अपार ID आपल्यासाठी पूर्ण आयुष्यासाठी, शिक्षणासाठी फार अत्यंत महत्त्वाचा आहे. पुढं कंटिन्यू अपार ID हे लागणारच आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून महत्त्वाचं आहे. आता एक महत्त्वाची सूचना, 10वीच्या बोर्ड प्रमाणपत्राप्रमाणे जे नाव आहे त्याचप्रमाणे ते नावं यायला पाहिजे. स्पेलिंग हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक होता कामा नाही. आता तुम्ही म्हणाल एक महत्त्वाचं की बऱ्याच वेळेस पालकाचा फोन होतो, सर 10वीच्या प्रमाणपत्रावर असं नाव आहे, अगोदर आडनाव आहे. CBSEच्या बोर्डवर पहिले नाव असतं, नंतर आडनाव असतं. आधार कार्डवर जसं नाव असेल तसं असू द्या, त्याच्यात काहीही फरक पडत नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. कुठलाही फॉर्म भरताना 10वीच्या बोर्ड प्रमाणपत्रावर जसं नाव आहे त्याचप्रमाणे सगळे तुम्हाला फॉर्म भरायचे आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आधार कार्ड प्रमाणपत्राप्रमाणे अर्ज भरू नका. कुठलंही ॲप्लिकेशन, कोणत्याही प्रवेश परीक्षेचा फॉर्म त्या पद्धतीनं भरू नका. फक्त 10वीच्या बोर्ड प्रमाणपत्राप्रमाणेच तुम्ही तो फॉर्म भरणे, एवढं मी विनंती करतो. सिक्वेन्सचा प्रॉब्लेम नाही, स्पेलिंग म्हणताय तुम्ही. स्पेलिंग पण 10वीचा जो प्रमाणपत्रावर नाव आहे, जसं आपल्या स्टेट महाराष्ट्राच्या बोर्डाच्या याच्यावर जसं माझं नाव आहे कारले संतोष गंगाधर, आडनाव पहिले राहतं. आणि CBSEच्या किंवा ICSEच्या मध्ये काही याच्यामध्ये फक्त नाव असतं विद्यार्थ्याचं. काही ठिकाणी पहिले नाव जसं संतोष कारले असं असतं, वडिलाचं नाव खाली असतं, आईचं नाव वेगळं असतं. एवढं लक्षात घ्या. पण पुढे मागेचा प्रॉब्लेम नाही ना? काहीच म्हणजे माझ्या आधार कार्डवर आणि 10वीच्या याच्यावर सिक्वेन्स वेगळा आहे, असू द्या, काही प्रॉब्लेम नाही, काहीच फरक नाही. उदाहरणार्थ सांगतो, आत्ता JEEचा फॉर्म भरला ना, ज्यावेळेस तुम्ही 10वीच्या बोर्ड प्रमाणपत्राप्रमाणे नाव भरलं आणि त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर टाकलं की त्याच्यामध्ये तुम्ही आधार कार्डवर जो फोटो आला आणि त्याच्यानंतर नाव आलं आणि खाली दिलेलं असतं तुमचं आधारप्रमाणे असं नाव आहे, यस म्हणतं, पण पुढं जातं, त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यामुळे कुठल्याही पालकांनी घाबरून जायचं गरज नाही. आधार कार्डवर नाव असू द्या. आधार कार्डवर जरी एखादं स्पेलिंग अक्षर शिल्लक असेल, कमी असेल, त्याला काही फरक पडत नाही. फक्त 10वीच्या बोर्ड प्रमाणपत्रावर जसं नाव आहे त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टी तुम्हाला भरता आहे. आणि जाताना फक्त एक शेवटी महत्त्वाचं आहे, फॉर्म भरताना काय महत्त्वाचं आहे, 10वीच्या बोर्ड प्रमाणपत्राप्रमाणे नाव एक, दुसरं डेट ऑफ बर्थ, तिसरं जेंडर, चौथं कॅटेगरी, हे फार महत्त्वाचं आहे. आणि 5वं फार महत्त्वाचं आहे, तुम्ही परीक्षा कोणत्या भाषेतून देणार आहात, हे फार महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टी ॲड्रेस चुकू द्या, काही फरक पडत नाही.
आधार कार्डवर जसं असेल नाव असू द्या, काही फरक पडत नाही. फक्त ह्या 5 गोष्टी काळजीपूर्वक चेक करणं आहे. जर एकदा सबमिट झालं तर ते नंतर चेंज होत नाही, हे तुम्ही लक्षात द्या. चलो गुड. तर एक डिस्क्लेमर देतो, ह्याच्यामध्ये मी एक्सपर्ट नाही, संतोष कारले सर एक्सपर्ट आहे. आणि तुम्हाला पुढचं गायडन्स पाहिजे असेल तर कृपया तुम्ही सरांना अप्रोच करा, मला किंवा साकारला अप्रोच करू नका. कारण की ह्याच्यामधले एक्सपर्ट आम्ही नाही. आम्ही फक्त जे स्टुडंट्स अँड पॅरेंट्स आहे आणि जे एक्सपर्ट्स आहेत त्यांना कसं मिळवता येईल आमच्या प्लॅटफॉर्म थ्रू, तर याची पूर्ण शहानिशा तुम्ही करा. वेबसाईटवरती जा, माहिती काढा, लोकांशी चर्चा करा आणि काही माहिती गरज असेल तर तुम्ही सरांना सुद्धा अप्रोच करू शकता. ठीक आहे. तर मुलांना आणि म्हणजे मुलांना एक्झामसाठी ऑल द बेस्ट आणि पालकांना सुद्धा ऑल द बेस्ट. सगळे डॉक्युमेंट्स लवकरात लवकर जमा करा. बाय.